त्याच प्रकारची ही सुद्धा असणार आहे. दोन मोठ्या संघांमधील ही ब्लॉकबस्टर मॅच आपल्या समोर सादर केली जाईल. घेऊन जातो मी कौस्तुभ मेहर यांच्याकडे या मॅच साठी. साहिल पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला आले. जीवदानी माऊली फुलपाडा समोर JCCB, जिकडे नाणेफेकीचा गोल जिंकला होता JCCB संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. बॅकफुटला गेल्यात, ड्राईव्ह केले, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 तपा धाव फलकावर. पहिलं षटक मार्गस्थ, जिकडे पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला. सिंगल साठी पुन्हा एकदा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. मागील मॅच काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार्ग पार. APL चौकार. थँक्यू जयेश बनसोडेच्या बॅट मधून प्रॉपर टायमिंग. चेंडू गॅप मधून निघून गेला 4 धाब्यांसाठी. सात धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन समोर चेंडू अडवलाय. क्या बात आहे. अक्षय सांगले त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलंय, आलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 7 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. हितेश रबाडा याचं कॅप्टन गोलंदाजी मार्कवर. दुसरा षटक मार्गस्थ. 7 धावा धावफलकावर. पहिला बॉल ड्राईव्ह केलंय, चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. 2 खेळाडूंमधून लगेचच चर्चा झाली गेली. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. जयेश बनसोडे आणि ऋतिक पागी यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान समोर वेगाने आलाय. फेकी सुद्धा झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली, त्यामुळे 1 धाव धावफलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक जर आपण बघितलं तर 8 धावा धावफलकावर आहेत. निर्णायक मॅच दोन्ही संघासाठी. अजून एक मोठी मॅच जे आपल्या भेटीला आले. हितेश रबाडा पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॉस चेंडू ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने दिशा दिली गेली सिंगल साठी. नऊ धावा धावफलकावर. हितेश रबाडा याचा कॅप्टन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऋतिक हो यावलेला काय लेस्टमच्या बाहेर. अब्दुल शिकालकर अंकल यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम अंकल, आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत APL 2024च्या वतीनं. हितेश पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू 11 धावा धावफलकावर. मोठा फटका. हो ये क्या हुआ. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा हादरा. जयेश बनसोडेला मैदान सोडावं लागलंय. गॉन. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. अंकल, आपणास विनंती, आपण येऊन स्थानापन्न व्हा. ओहो ये क्या हुआ है. नो प्लस सिंगल. दिशा देण्याचा प्रयत्न, नो चेंडू होता आणि आल्या आकाशने त्या चेंडूवर सिंगल साठी दिशा दिली गेली.
हितेश रबाडा विकेट आणून दिलाय, परंतु बरंच काय घडलंय षटकामध्ये. पलटा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय, स्वतः येतो फेकी होईपर्यंत. आकाश Single. साळुंकेसाठी बक्षीस आले. जयेश पाटील आणि सुयोग जाधव यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये. आकाश साळुंकेसाठी 5-14. रबाडा समोर आता आकाश आहे. सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धाबा धावपलकावर, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत जीवदानी मामुली फुलपाडा संघ. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. यो दिसतोय साधा बोला बोलू दादा भिवंडीवाला. हलक्या हातानं टॅपच्या साहाय्याने दिशा दिली गेली. सिंगल रन. पहा मागील मॅच मध्ये काय झालं होतं. आकाश साळुंकेला पायाला दुखापत होती. मैदानाच्या आतमध्ये उभा होत असताना ती 13 धावांची खेळी खेळली, सामना जिंकला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. इकडे तेच आहे, पायाला दुखापत असताना या मॅच मध्ये सुद्धा उचललाय. त्याला माहित आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि मॅच इम्पॉर्टंट असताना आपलं कार्य किती महत्वाचं या मॅच दरम्यान राहणार आहे. जयेश बनसोडीची विकेट गेल्यानंतर किती दबाव येणार आहे आणि दबाव येत असताना ते धावफलक कुठपर्यंत जाणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून यावेळेस नाही थांबणार. चेंडू गेला सीमारे गप्पार. एपीएल चौकार. थँक्यू जीवदानी माऊली फुलपाडा. आपली मॅच चालू आहे. समोर पडद्याला कोणीही हात लावू नका प्लीज, सहकार्य करा, थोडस मागे राहा. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावपल जर आतापर्यंत बघितलं तर 22 रन. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सिंगल साठी. 24 रन, 24 धावा धावपलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा जयेश बनसोडीच्या विकेट नंतर दोन्ही बॅटरने आतापर्यंत दबाव नाही घेतलाय. ही सर्वात जमेची बाजू जीवदानी माऊली फुलपाडा संघासाठी झाली गेली. ओहो ये क्या हुआ. डिफेन्स करायच्या नादात चेंडूने डायरेक्ट यशाची संपर्क साधलाय. अजून एक विकेटचं पतन. आकाश साळुंकेला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा. 24 धावा. एक मिनिट थांबायचं, 1 मिनिट. 23 धावा आहे. 23. 1 मिनिट पंच थांबायचं. ओके 23 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर आशिष. पहिला बॉल बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह केले सिंगलसाठी. ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यात आहेत कृपया तिकडून काढायच्या आहेत. पहिला बॉल सिंगलसाठी. धावफलक आतापर्यंत 24 धावा. हलक्या हाताने ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगलसाठी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय विजय सावंत. पहा ऋतिक बाबू यांच्यावर आता सर्वांच्या नजर असणार आहेत. 4 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि JCCB संघासमोर किती धावांचं
टार्गेट सेट करायचं आहे या माइंड सेटने आतापर्यंत ऋतिक पागी बाबू मैदानाच्या आतमध्ये आहे. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ. मोठा फटका गॅप मधून. वन शॉट. 2 खेळाडू अजूनही बघतायत. चेंडू गेला तर गेला गटून. चेंडू सीमार्ग पार. एपीएल चौकार. थँक्यू डिसे. चौकार ऋतिक पागी बाबूच्या बॅट मधून पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय चेंडूला सिंगल साठी. 30 धावा धावपलकावरती आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं शेष या पहिल्या इनिंग मधील. आणि जीवदानी माऊली हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय. तो पद सिंगल रन. ऋषिकेश थोडासा मागे राहा पडद्याकडून. मॅच आपली चालू आहे. ओके. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा जागा. हो हो वॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. संकेत त्या ठिकाणी होते. एफर्ट लावलं आणि लगेचच फेकी केले. सोपं नाही आहे. थर्ड एम्पायरला रेफर केलं गेलंय. परंतु काय जबरदस्त एफर्ट. या प्रकारचं एफर्ट लावून फेकी करणं सोपं नाही आहे. परंतु संकेतने आतापर्यंत ते करून दाखवलंय आणि लगेचच थर्ड एम्पायरला रेफर केलं गेलंय. थँक्यू 33 धावांचा पाठलाग आहे. जीवदानी माऊली फुलपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये 32 धावा धावपलकावरती लगावल्या होत्या आणि 33 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. JCCB संघासमोर जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. स्ट्राईक हँडला याचं कॅप्टन हितेश रबाडा तर नॉन स्ट्राईक हँडला साहिल राणे. चला ऑल सेट. 33 धावांचा पाठलाग. पहिला षटक मार्गस्थ आणि ऋतिक पागी बाबू सज्ज होतोय. पहिला बॉल. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला. पहिल्या चेंडूवर सिंगल साठी पहा आकाश सालुंकेला दुखापत आहे आणि मागील मॅच मध्ये सुद्धा ज्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला होता तो अतिशय वाखाणण्याजोगा राहिला होता. आता दुखापत तीच आहे परंतु अजूनही मैदानामध्ये. मैदान सोडण्याचं काय अजूनही सोडलेलं नाही आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ. 1 धाबा धावपलकावर. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. ड्राईव्ह केला गेलाय सिंगल साठी. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धाबा धावपलकावर. 33चा पाठलाग. ही सुद्धा खूप मोठी मॅच होणार आहे.
एका बाजूला आहे JCCB, तर समोर जेवतानी माऊली फुलपाडा. ऋतिक पागी बाबू पुन्हा एकदा हितेश रबाडा स्ट्राईक एंडला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला नाही, बॅट फसले आणि चेंडूंनी डायरेक्टली यष्टांचा वेध घेतलाय. पहिल्या विकेटचं पतन हितेश रबाडाला मैदान सोडावं लागलंय. गॉन थँक्यू. राहुल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. ऋतिक पागी बाबू पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय चेंडूला सिंगल साठी. पहा आतापर्यंत मॅच मध्ये काय घडलंय. प्रथम बॅटिंग करत असताना 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या. 33 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिले षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 1 गडी बाद झालाय आणि ऍज अ कॅप्टन रबाडाला बाद बाबा आतापर्यंत लागलं. बॅकफुटला जाऊन पुन्हा ड्राईव्ह केलंय, फेकी झालीये. हो हो हो, कॉल आहे की नाही, परंतु आता मात्र साहिलला सुद्धा बाद व्हावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन. गॉन. केश खांडेकर, काय जबरदस्त एंटरटेनमेंट आहे. सुरुवात झाले आणि जाजावलेला हा खेळाडू येतोय ना फॉर्म मध्ये, खूप मजा येते. यावलेला हलक्यातनं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती दोन्ही ओपनर डगआउटच्या दिशेने. 33 धावांचा पाठलाग. काय अखेरकार घडणार आहे मॅच मध्ये या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू सूरज चव्हाण नवीन गोलंदाजी मार्कवर. राहुल आणि अनिकेतवर खूप मोठी जबाबदारी येऊन राहिली या 33च्या पाठलागसाठी. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर ओलाला, अक्षरशः बीट केलंय अनिकेतला. डॉट बॉल. अडचणी वाढल्यात, अडचणी पहिल्या षटकामध्येच वाढल्या होत्या. जावलेला दोन्ही ओपनरला मैदान सोडावं लागलं. इकडे जबाबदारी पूर्णपणे. हो, यावलेला काय घडलंय, 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला, सीमारेखा पार. APL चौकार. थँक्यू. 8 धावा धावफलकावर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चौकार अखेरकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साइडला, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलंय आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटक आतापर्यंत चांगलं आहे. 1 चौकारानंतर 3 निर्धाव चेंडू आले. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला, तोपर्यंत सिंगल रन. 9 धावा धावफलकावर 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील, जिकडे सूरज चव्हाण पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा अखेरकार खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर JCCB चा संघ 33चा पाठलाग करत असताना या ऐकूया तोपर्यंत डीजेला.
थँक्यू. ऑप्शनच्या बराच बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. यालेला समोर ड्राईव्ह केला, फेकी आणि अखेरकार फेकीला आलंय उत्तर. अनिकेत बॅक टू द पवेलियन. सुरू चालू केलंय. क्या बात है. एंटरटेनमेंट जारी रहेगा, परंतु फटका चांगला होता. निखिलचं एफर्ट सुद्धा तितकंच चांगलं होतं. नखेरकार डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून यावेळेला अडवलं, फेकी झाले, आलंय उत्तर. थँक्यू थँक्यू. चला अजून एक पारितोषिक आले. मिकी माऊस साठी पारितोषिक आले रंजन दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं. क्या बात आहे. चला मिकी माऊस कुठे आहे? आता अजून एंटरटेनमेंट होऊ द्या, अजून जोराने नाच. हलक्यातनं ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल साठी. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. षटक संपलं तिसरं आणि जाऊया आणि ऐकूया डीजेला. थँक्यू. पहिला बॉल समोर, चेंडू अडवलाय सिंगल्ससाठी. पहा अखेरकार पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं आणि जीवदानी माऊलीचा संघ मजबूत कुठे झाला. जयेश बनसोडीची विकेट सेकंड ओव्हर मध्ये गेली होती, तेच रबाडाने तो ब्रेक थ्रू आणून दिला होता. परंतु त्यानंतर ऋतिक पागी बाबू मैदानाच्या आतमध्ये होता आणि शेवटपर्यंत होता. त्याला माहित आहे शेवटपर्यंत उभं राहणं का गरजेचं आहे. आणि उभं राहत असताना पहिल्या इनिंगच्या ज्या वेळेला खेळ संपला त्यावेळेला 33 धावा. एक मिनिट थांबायचंय. 15 झाल्या 15. त्यावेळेला 32 धावा धावफलकात लगवले होतं. पहिल्या षटकामध्ये ऋतिक पागीने ज्या प्रकारे षटक हाताळलं, 3 धावांचं षटक आणि त्यामधून 2 गडी बाद, त्यामुळे अडचणी पहिल्या षटकामध्येच वाढल्या होत्या. यस डीजे 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 येऊ द्या. थँक्यू डीजे. क्या बात आहे. एंटरटेनमेंटला सुरुवात झाली ना. अखेरकार रंजनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिकी माऊसला देण्यात आलंय. अक्षय सांगळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो क्या बात आहे. ग्रेट फिल्डर, वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून संतोष दादाची ओळख आहे या जीवदानी माऊली फुलपाडा संघामध्ये. चला मॅच फिनिश, सामना जिंकलाय जीवदानी माऊली फुलपाडा संघाने. थँक्यू. दोन्ही विजयी संघ जे मगाशी तेजस इलन आणि आता कोण जिंकलं